अरे बाळा, हे स्टेशन इकडून किती लांब आहे रे? आम्हाला तिथपर्यंत सोडशील का? गणपतरावांनी ट्रेनमधून उतरून टॅक्सीवाल्याला अगदी नम्र स्वरात विचारलं. टॅक्सीवाला मात्र वक्रदृष्टीने त्यांच्याकडे पाहत चिडून ओरडला. अहो साहेब, आम्ही इथे माशा मारायला बसलो आहोत का? प्रवाशांना नेणं आणणं हा आमचा धंदाच आहे. तुम्हाला माधवनगरला जायचं आहे ना, चला बसा गाडीत. पण लक्षात ठेवा हां, माधवनगर फार लांब आहे इथून. गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच या अनोळखी शहरात आलेले. मनात एकीकडे भीती तर दुसरीकडे थोडासा उत्साह देखील होता. या दोन भावना मिसळून ते थरथरीत गाडीत बसले. वाटेत गणपतराव हळूहळू गप्पा मारायला लागले. बघ ना, मुलांना किती आग्रह केला होता, बाबा व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या आणि आमच्याकडे या. म्हणून आलो आहोत. रिटायरमेंटनंतर पहिल्यांदाच येतोय. पहिल्यांदाच आलोय तुमच्या या गजबजलेल्या शहरात. म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकून ड्रायव्हरचा पारा चढला. त्याने लगेच जोरात म्युझिक सिस्टम सुरू केली. कानठळ्या बसतील अशा आवाजामुळे गाडी तणाणली. थोड्याच वेळात लक्ष्मीबाई डोकं धरून बसल्या. त्यांना तो आवाज सहन होत नव्हता आणि त्या म्हणाल्या, ऐकता का? त्याला सांगा ना आवाज थोडा कमी करायला. माझं डोकं फुटायला आलंय त्याच्या आवाजाने. गणपतराव शांत स्वरात म्हणाले, बेटा आवाज थोडा कमी कर ना. माझ्या बायकोचं डोकं ठणकतंय. पण एवढ्यावर ड्रायव्हर संतापून गुरगुरला. अहो काका, आम्ही रोजच गाणं असं वाजवतो. तुम्ही कोण समजता कोण स्वतःला? आणि काकूंना जर एवढा त्रास होत असेल तर गाव सोडून आलात कशाला इकडे शहरात? गावालाच राहायचं ना. आणि ऐका, तुमच्याकडे पैसे पुरेसे आहेत ना मला भाडं द्यायला? कारण इथून माधवनगरला जायला किमान 400-500 रुपये तरी लागतील हां. तुमच्याकडे आहेत ना तेवढे पैसे? गणपतरावांनी हळू आवाजात उत्तर दिलं. अरे बाळा, तू पैशांची चिंता करू नकोस रे. तिथं पोहोचल्यावर मुलाकडून पैसे घेऊन देतो मी तुला. नाहीतर वाटेत एखाद्या ATMवर थांबून काढतो. ATMवरून काढतो हे ऐकताच ड्रायव्हरचे डोळे विस्फारले. म्हणजे काय? म्हणजे तुमच्याकडे आता पैसे नाहीत का? आणि तरीही या शहरात आलात? काय मूर्खपणा आहे हो. गणपतराव घाईघाईने समजावू लागले. अरे नाही बाळा, असं नाही. मुलानेच सांगितलं होतं की रोख पैसे बाळगू नका, चोरीचा धोका असतो म्हणून. म्हणूनच फक्त ATM कार्ड आणलंय. कॅश नाही आहे माझ्याकडे. हे ऐकताच ड्रायव्हरचा राग कळसाला पोहोचला. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबून ओरडला, उतरा खाली. गाडीतून खाली उतरा पहिलं. सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं कुणास ठाऊक. म्हातारी गाडीत बसलेत आणि खिशात दमडीही नाही. आणि काय, घरी पोहोचल्यानंतर मुलगा पैसे देईल म्हणे. आणि जर त्याने पैसे द्यायला नकार दिला तर? आणि काय माहीत तुम्ही ATM कार्ड आहे असं खोटं सांगत असाल तर? द्या बरं कार्ड. माझ्यासोबत घेऊन येऊन आधी पैसे काढा. नाहीतर मला फसवायला आलात का गाडीमध्ये? गणपतरावांच्या अंगात धडधड सुरू झाली. थरथर ते विनवणी करू लागले. नाही रे बाबा, नाही. माझा मुलगा म्हणतो कधी ATM कार्ड दुसऱ्याला देऊ नका, विश्वास ठेवू नका. तुम्हाला तिथे पोहोचव माधवनगरला, मी तुला तुझे पैसे देतो. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. एवढीशी मदतही करणार नाहीस का तुम्हाला? 2 मुलगे आहेत मला. 2 मुलगे आहेत माझे, दोघे चांगले कमावतात, मीही कमावत होतो. आता रिटायरमेंट झाली आहे माझी. मुलांच्या आग्रहामुळे नोकरी सोडली, नाहीतर आम्हाला पैशांची कमी नव्हती. पण तरी आता ड्रायव्हरचा संताप उसळला. तो दात ओठ खात गुरगरला. म्हातारा, तुझ्या गोष्टी मला सांगू नकोस. खिशात दमडी नाही आणि म्हणे पैशांची काही कमी नाही. मला माहीत आहे तुमच्यासारखे लोक असेच येतात आणि फसवून निघून जातात. फसवे आणि ढोंगी आहात तुम्ही. उतरा गाडीतून लगेच आणि माझं भाडं द्या. नाहीतर बघाच. गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच मुंबईला आलेले होते. एवढ्या प्रचंड गर्दीत अनोळखी शहरात ते अगदी घाबरून गेले. मनात प्रश्नांचे काहूर माजले. गणपतराव थरथरत्या आवाजात हात जोडून म्हणाले, बाळा, आम्हा म्हाताऱ्यांची मदत कर रे. देव तुझं भलं करो. टॅक्सीवाला मात्र थंडपणे हसत म्हणाला, अहो बाबा, तुमचे हे रडगाणं थांबवा हा. मी जर आशीर्वादावरच गाडी चालवायला लागलो तर मला उपाशी मरावं लागेल इथे. आणि तुमचा मुलगा फार शहाणा आहे का? एवढे सांगू शकला नाही का की थोडे पैसे खिशात ठेवायला हवेत? शहरात असंच असतं. तुम्हाला नोकरी सोडायला लावलं, उद्या त्याचा स्वार्थ संपला की तुम्हालाही घराबाहेर काढून देईल. मग काय कराल? तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी पदराची गाठ उघडली आणि म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे 200 रुपये आहेत. एवढं तुझं तरी भागेल का? टॅक्सीवाला हसत म्हणाला, अहो काकू, तुम्ही कोणत्या जमान्यातले आहात? 200 रुपयात माधवनगरला जाणार का? इतक्यात त्याने लक्ष्मीबाईंच्या हातून 200 रुपये हिसकावून घेतले आणि थंड स्वरात म्हणाला, इथपर्यंतचं भाडं मी घेतलंय. आता तुमचं तुम्ही बघा. कुठे जायचंय ते तुमचं तुम्ही बघा. तुमचं नशीब. असं म्हणत तो मध्येच रस्त्यावर सोडून त्यांना निघून गेला. हे सगळं पाहून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तेव्हा गणपतराव म्हणाले, तू रडतेस का? मी आहे ना तुझ्यासोबत. ते बघ,
त्या ठिकाणी STD आहे. मी आत्ताच डायरीतून मानवचा नंबर काढून त्याला फोन करतो. तो आपल्याला घ्यायला नक्की येईल. अशा आशेने गणपतरावांनी मानवला फोन लावला. गणपतरावांनी फोनवर सगळी गोष्ट सांगितली. मानव म्हणाला, "बाबा, तुम्ही पण हद्द कळता. मी थोडंच म्हणालो होतो, खिशात काहीच पैसे ठेवू नका. आता माझ्याजवळ इतका वेळ नाही की मी तुम्हाला घेऊन येऊ शकेन. तो टॅक्सीवाला निघून गेला तरी दुसरी पिवळी टॅक्सी येईल. तो टॅक्सीवाला तुमच्याकडून ₹500 घेऊन इथे सोडेल तुम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका. बिनधास्तपणे दुसरी टॅक्सी पकडून या, मग पाहूया." एवढं बोलून त्याने फोन कट केला. आता गणपतराव आणि लक्ष्मीबाई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून मदत मागू लागले. एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली. त्याने त्यांना मदत केली आणि एका टॅक्सीवाल्याला थांबवून त्या दोघांना टॅक्सीमध्ये बसवून दिलं. दोघे घरी पोहोचताच मानव त्यांना ओरडायलाच लागला. "बाबा, तुम्ही नोकरी करत होता ना, बाहेर वावरताय, मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का बाबा? खिशात थोडे पैसे तरी ठेवावेत. ठीक आहे, पुढे लक्षात ठेवा. आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे तर तुम्हाला सगळे पैसे मिळाले असतील ना? आजच आपण ते पैसे बँकेत जमा करूया." असं म्हणत त्याने हा राग काढला. हे ऐकून लक्ष्मीबाई म्हणाल्या, "मानव, बाळा, आम्ही आत्ताच आलो आहोत. श्वास तरी घेऊ दे, पाणी तरी विचार प्यायला. आणि सुनबाई कुठे आहे? घरात कोणीच दिसत नाही. आई, अगं, शुभांगीना माहेरी गेली आहे आणि माझ्याजवळ इतका वेळ नाही. तुम्ही ते पैसे द्या, म्हणजे पटकन बँकेत जमा करतो." मानव म्हणाला. तेव्हा गणपतराव म्हणाले, "मानव, ते पैसे आम्ही काय आमच्या जॉईंट अकाउंटवर जमा केले. तू सांगितलं नव्हतं ना, येताना पैसे घेऊन यायचे आणि इतक्या दुरून पैसे आणायचे, तर चोरी झाली तर काय होणार?" हे कोण मानवचं डोकं मात्र गरम झालं. त्याने पटकन आपल्या बायकोला शुभांगीला फोन लावला आणि म्हणाला, सगळी गोष्ट शुभांगीला सांगितली. फोन स्पीकरवर होता. त्यावेळी गणपतराव आणि लक्ष्मीबाई आपल्या सुनबाईचं सगळं बोलणं ऐकत होते. दुसऱ्या बाजूने शुभांगी रागाने म्हणाली, "आत्ताच या 2 संकटांना माझ्या घरातून बाहेर काढा. पैसे भेटतील म्हणून आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितलं होतं. आणि आता रिकाम्या हाताने आले ते इथे. इथे काय बस्तान बसवायला आले आहेत का ते? ते पैसे घेऊन आले नाहीत तर त्यांना थांबवून घेण्याची काहीही गरज नाही. त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलाजवळ पाठवा. नाहीतर पुन्हा कामावर जा. नाहीतर त्या दोघांना फुकटचं बसून खायला घालावं लागेल इथे. कळतंय ना मी काय म्हणालीये ते? आत्ताच त्यांना घरातून बाहेर काढा. नाहीतर मी परत येणार नाही बघा. मग आयुष्यभर सांभाळत बसा." सुनेचे हे कठोर बोल ऐकून लक्ष्मीबाईंना अचानक चक्कर येते. त्यांनी दरवाजाला पकडून खूप कष्टाने स्वतःला सावरलं. तेवढ्यात मानव पाठीमागून वळून संतापाने म्हणाला, "आई, ऐकलंस का तुझ्या सुनेचं बोलणं? मला माफ कर. खरं तर आम्हाला वाटलं होतं बाबा पैसे घेऊन येतील. त्या पैशाने मी मुंबईत घर खरेदी करण आणि मग तुम्ही आमच्यासोबत सुखाने राहाल. पण उलट माझाच खर्च वाढवलाय तुम्ही. टॅक्सीचं भाडं मी देतोय. तो तुम्हाला स्टेशनवर सोडेल. पुढे जनरल डब्यातून परत जा. जास्त पैसे लागणार नाहीत. म्हणूनच सांगतो. आजच्या आज तुम्ही गावी जाऊ शकता. तुम्ही दोघं." इतकं बोलून तो आईचा हात अक्षरशः ओढू लागला. आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ते पाहून गणपतरावांचा संताप उसळला. गणपतरावांनी मानवच्या गालावर एक जोरदार कानशिलात लगावली. "सर्वात आधी तुझ्या आईचा हात सोड रे बावळटा. अरे नालायका, तुझ्या स्वार्थासाठी आम्हाला बोलावून घेतलंस आणि इथे, आणि आता रस्त्यावर टाकतोयस. आम्ही जसं आलो तसं परत जाऊ, पण लक्षात ठेव, आता पुढे कधीही आमचं तोंड पाहायला मिळणार नाही तुला." इतकं म्हणत त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात धरला आणि घराबाहेर पडले. दोघे रस्त्यावर चालत होते. अश्रूने डोळे धुसर झाले होते. त्यांच्या पावलांमध्ये असहाय्यतेचं ओझं होतं. ओठांवर सतत तोच प्रश्न, "देवा, असं कोणतं पाप केलं होतं आम्ही, त्यामुळे आम्हाला असा मुलगा जन्माला आला?" गावी परतल्यावर शेजाऱ्यांनी विचारलं, "गणपतराव, परवाच तर मुंबईला गेला होतात ना मुलाकडे, आज परत आलात कसं?" गणपतरावांनी खोटं काढून सांगितलं. विषय झटकून टाकला, पण मनातली जखम काळजात धगधगत राहिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मालकाला सगळं सांगितलं. मालकाने त्यांना परत कामावर घेतलं. वेळ सरत होता, पण मुलांच्या वागणुकीचं ओझं मनावर अधिकच जड होऊ लागलं. दरम्यान धाकटा मुलगा वैभव लोभाबाई कोल्हापूरला बदली करून आला. गणपतरावांना वाटलं, छान झालं, किमान हा तरी आपल्या जवळ राहील. पण त्यांना काय ठाऊक होतं की त्याच्या मनात मात्र वेगळीच शंका आकांक्षा पेटलेली आहे. एक दिवशी वैभव आपल्या मित्र संदीपला फोनवर म्हणत होता, "मी तर वैतागून गेला आहे. उगाचच मी कोल्हापूरला बदली करून घेतली. जोपर्यंत मी आईबाबांपासून दूर दुसऱ्या शहरात राहत होतो, कमीत कमी स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगत होतो. पण इथे आल्यावर असं वाटतं जणू मी तुरुंगात आलोय. तुला माहीत आहे, नेहमी त्यांचं तोंड पाहावं लागतं.
माझ्या बायका मुलांसाठी मी माझ्या मर्जीने मिठाई, आईस्क्रीम तर दूरच, समोसेही घेऊन येऊ शकत नाही. कारण मी जर काही घेऊन आलो तर आईबाबांसाठी आणावं लागेल. आणि जर त्यांना ते आवडलं नाही तर 4 गोष्टी ऐकाव्या पण लागतील. म्हणून विचार करत आहे. साहेबांना सांगून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यावी. आता तूच सांग कोणाला या म्हाताऱ्यांबरोबर 24 तास राहायला आवडेल. देवाने लवकर त्यांना आपल्याजवळ बोलावलं तर बरं होईल. नाहीतर माझी बदली तरी करायला राहावे लागेल. तेवढ्याच संदीप हसत म्हणाला, अरे वेड्या, कसल्याच उलट गोष्टी करतोयस तू. थोड्याफार त्रासामुळे एवढा मोठा फायदा डोळ्यासमोर असूनही कसा काय नाकारू शकतोस? विचार कर बरं, आई बाबा सोबत आहेत म्हणून तुला दुसऱ्या शहरातून इकडे तिकडे पळापळ करावी लागत नाही. खर्चाचा भार हलका झाला आहे. ही कमी का वाटते तुला? वैभव चिडून म्हणाला. ते कसं काय रे? संदीप ठसक्यात हसत म्हणाला, अरे तुझं गणित तर अगदी कच्चं आहे म्हणून तुला दिसत नाही जे मला अगदी हातावरचं लिहिल्यासारखं दिसतंय. वहिनींना घरच्या घरी मोफत कामवाली मिळालीये, घराचं भाडं द्यावं लागत नाहीये. घरात भाडं किती असतं माहिती का बाहेर तुला? तुझ्या मुलाला शाळेत सोडणं आणणं काका करतात, त्यामुळे बस भाडं वाचलं. घराचा किराणाही त्यांच्याच पैशात येतो म्हणे. आणि उद्या ते रिटायर झाले तरी कसली चिंता, त्यांना तर पेन्शन मिळणारच आहे. हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? एवढा सगळा फायदा होत असेल तर थोडंफार सहन करावं लागलं तर काय हरकत आहे? कधी कधी 2 समोसे, कधी मिठाई आईबापांवर खर्च केलीस तर काय हरकत आहे? तुझे आईबाप तर गावाभर पाय काढायलाही तयार नाहीत. नाहीतर मला असं सोन्यासारखं नशीब गवसलं असतं तर 4 पैसे त्यांच्यावर खर्च करायला मला आनंदच झाला असता. हे ऐकून दोघे जोरजोरात हसले. संध्याकाळी वैभव घरी परतला. दाराशी त्याची आई लक्ष्मीबाई उभी होत्या. तो चिडून म्हणाला, आई तुला दुसरं काम नाही का? मी ऑफिसला जाताना दाराशी आणि परत आलो तरी दाराशी. कितीदा सांगितलंय तुला? मी संध्याकाळी आलो की माझ्यासमोर उभी राहू नकोस. माझं डोकं जास्त फिरतं तुझं तोंड पाहिलं की. इतकं बोलून तो आत शिरला आणि थेट बायकोचा हात धरून म्हणाला, कितीदा सांगितले तुला त्या म्हातारीला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस. तिचं तोंड पाहिलं की माझा सगळा मूड खराब होतो. बायको दबक्या आवाजात म्हणाली, जरा हळू बोला, तुमची आई कान टवकारून बसते. मी तिला आधीच घाबरून ठेवलंय. सांगितलंय घरकाम केलं नाही तर मुलांचा आणि नातवंडाचा तोड पाहू देणार नाही. आणि तुम्ही मात्र उलट मलाच दोष देताय. विसरलात का आपण मुंबईत राहत होतो तेव्हा कामवाली किती पैसे उकळायची. वरून एक शब्द ऐकून घ्यायचा नाही, उलट माझ्यावरच अंगावर धावून यायची. इथे तर फुकटची कामवाली मिळाली आहे. माझं आयुष्य सोपं झालंय. तुम्हाला एवढंही सहन होत नाही माझ्यासाठी? वैभव थोडा हसत म्हणाला, ठीक आहे, तुझ्यासाठी सहन करतो. नाहीतर माझ्या आईबापांनी आयुष्यभर माझ्यासाठी काहीच नाही केलंय. बाबाबरोबर कधी फिरायला गेलो नाही. आईला कधी कुठे घेऊन जायचं म्हटलं तरी नको वाटतं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलंस का? रानटी माणसासारखे दिसतात. शाळेत पॅरेंट्स मिटिंगला आले की मित्र माझी थट्टा करायचे. देव जाणे या दोघांपासून सुटका कधी होणार. भिंतीच्या पलीकडे उभे असलेले लक्ष्मीबाई आपल्या मुलांचा आणि सुनेचा शब्द ऐकत होत्या. त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ज्या मुलांसाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला त्यांच्या भविष्यासाठी गणपतरावांनी आजही कष्टाचं ओझं अंगावर घेतलं होतं. फक्त एवढ्यासाठी की मुलावर भार पडू नये. खरं तर मुलाची नोकरी लागल्यानंतर त्यांनी म्हातारपणात निवांतपणे जगावं असं वाटणं साहजिक होतं. पण गणपतराव ठामपणे म्हणाले होते, मुलांसाठी तरी जगलोच, आता नातवंडांसाठी थोडंफार साठवून ठेवून जाईनच. आणि तरी त्यांचा स्वतःचा मुलगा बापाबाबत एवढी कटू आणि निर्दय भावना ठेवतोय. लक्ष्मीबाईंच्या अंतःकरणावर त्या शब्दाने असा आघात केला की जणू काचेसारखं नाजूक हृदय तुकडे तुकडे होऊन धुळीत विरघळलं. गोष्ट एवढ्यावर संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी अनिता फोनवर आपल्या बहिणीशी बोलत होती. अगं वैभव तर रोज देवाजवळ प्रार्थना करत असतो की या 2 म्हाताऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने घर सोडावं, नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात जावं, नाहीतर देवाने तरी त्यांना आपल्याजवळ बोलावून घ्यावं. आपल्या सुनेचं बोलणं ऐकून लक्ष्मीबाईंना समजलं आजच्या जगात प्रत्येक नातं स्वार्थी झालं आहे. शेवटपर्यंत फक्त आपला जीवनसाथी आहे जो आपली साथ निभावतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. लक्ष्मीबाईंनी जाऊन दरवाजा उघडला. समोर गणपतराव उभे होते. त्यांनी हसतच लक्ष्मीबाईंकडे पाहिलं, पण लक्ष्मीबाईंचा चेहरा शांत होता. त्या काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा गणपतराव म्हणाले, लक्ष्मी काय झालं? तू टेन्शनमध्ये दिसत आहेस. गेल्या काही दिवसांपासून बघतोय तू नेहमीच थकलेली आणि नाराज वाटतेस. तुझी तब्येत बरी आहे ना? घरातलं सगळं काम तुला एकटीला करावं लागत तर नाही ना? या वयामध्ये सुनेचं सुख भेटणार नाही तर केव्हा भेटणार? काय झालं खरं सांग. मला सांगणार नाहीस तर कुणाला सांगणार? क्षणभर थांबून ते हसत म्हणाले, बरोबर आहे, मुलगा आता मोठा झाला आहे. मग म्हाताऱ्या नवऱ्याची काय लायकी? शेवटी तोच तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे. मी तर आता कोणत्याच कामाचा राहिलेलो नाही ना? हे बोलून गणपतराव हसू लागले. पण लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या हळूवार म्हणाले, नाही हो, असं काहीही नाही. आणि तुम्ही असं बोलू नका.
तुम्ही आहात म्हणूनच मी आनंदी आहे. तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही. हा सगळा तुमचा भ्रम आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही जाऊन कपडे बदला. मी आपल्या दोघांसाठी जेवायला वाढते. सर्वांचं जेवण झालं आहे. मी तर तुमची वाट बघत होते. पण तुम्हाला आज यायला एवढा उशीर का झाला? असं म्हणून लक्ष्मीबाईंनी गणपतरावांच्या हातातील डब्याची पिशवी घेतली आणि स्वयंपाकघरात गेल्या. रोजच लक्ष्मीबाईंचा चेहरा पडलेला, थकलेला दिसायचा. त्यामुळे गणपतराव मनातून फार काळजीत होते. पण आज मात्र त्यांनी ठाम ठरवलं होतं की लक्ष्मीबाईंच्या उदासीचं कारण विचारल्याशिवाय राहायचं नाही. जेवण झाल्यावर गणपतराव म्हणाले, लक्ष्मी, काय झालंय तुला? नेहमी त्रासलेली दिसतेस, थकलेली दिसतेस. नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तुझ्या या चेहऱ्याकडे पाहून मी आयुष्याची अनेक वर्ष काढली. तू कितीही लपवलंस तरी तुझे डोळे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगतात. काहीतरी नक्की घडलंय. काही दिवसांपासून तू फार नाराज दिसतेस. खरं खरं सांग, कोणी काही बोललं का? नातेवाईक, शेजारी की सुनबाईने काही दुखवलंय तुला? कारण तुझा मुलगा तर तुला हातावरच्या फोडासारखा जपतो. मग काय कारण आहे, तू मला सांगणार नाहीस का? गणपतरावांचे सहानुभूतीचे शब्द ऐकताच लक्ष्मणच्या डोळ्यात पाणी आटलं आणि गालावरून वाहत गेलं. त्या रडत म्हणाल्या, तुम्ही मला आयुष्यातलं सगळं सुख दिलं. लहानपणी आईवडिलांच्या प्रेमापासून मी वंचित राहिले. काका काकूंनी मला वाढवलं, पण आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. मग माझ्या जीवनात तुम्ही आलात आणि तुमचं प्रेम मला प्रत्येक संकटातून बाहेर काढत गेलं. तुम्ही माझ्यासाठी या छोट्याशा घराला राजवाड्यासारखं बनवलं. प्रत्येक कोपरा आनंदाने भरला. पण पण इतकं बोलून त्या थांबल्या. पण काय लक्ष्मी? गणपतराव अस्वस्थ होऊन म्हणाले. लक्ष्मीबाई स्वतःला सावरत म्हणाल्या, काही नाही हो. आता खूप रात्र झाली आहे. तुम्ही थकलेले आहात. आराम करा. उद्या तुम्हाला कामावरही जायचं आहे. त्या गणपतराव जरा कठोर स्वरात म्हणाले, चुलीत गेलं काम. जर तू सुखी नाहीस तर ही नोकरी, पैसा, घर सगळं व्यर्थ आहे. खरं खरं सांग, काय झाले? तेव्हा लक्ष्मीबाईंचा मान फुटले. त्या हुंदके देत म्हणाल्या, माझ्याच मुलांकडून अपमानित होणं आता सहन होत नाही. मला वाटत होतं माझा मुलगा अजूनही निरागस आहे, पण त्याच्या मनात आपल्याविषयी एवढी हीन भावना भरली आहे, ही मला कधी कल्पनाही नव्हती. अशा तणावग्रस्त वातावरण मी जगू शकत नाही. फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून कसं तरी 2 घास घेते. पण आता आता जगायची इच्छाच उरली नाही. गणपतरावांनी लक्ष्मीबाईंकडे निरखून पाहिलं. त्या जणू एखाद्या असाध्य आजाराच्या विळख्यात अडकल्या होत्या. लपवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण सत्य लपून राहत नव्हतं. गेल्या 6 महिन्यात असं काय घडलं असेल, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच हरवलं? हे गणपतरावांना काय केल्या कळणार नाही. त्यांच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला. लक्ष्मीने असं का म्हटलं की मुलगा सुनेचं वागणं सहन होत नाही? नक्की काय घडलं असेल? पण तिने काही स्पष्ट केलं नाही. अखेर ती झोपली. उत्तर न मिळाले. गणपतराव अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. घरात मुलं खेळत होती. मुलगा सुना मात्र निवांतपणे झोपलेले होते. दोन्ही नातवंड आईचा फोन घेऊन खेळत होती. अचानक वैभवची 2 वर्षांची मुलगी फोनसाठी रडू लागली. तेव्हा गणपतराव म्हणाले, बेटा निखिल, फोन तुझ्या बहिणीला दे. कदाचित ती शांत होईल, नाहीतर तुझ्या आईबापांची झोप मोडेल. निखिलने झटपट फोन बहिणीकडे दिला. आजकालची मुलं बोलायला चालायला उशिरा शिकतात, पण फोन मात्र हाताळायला लगेच शिकतात. छोट्याशा मुलीने केव्हा व्हॉट्सअप उघडलं आणि कसं काय आपल्या मावशीचा नंबर दाबला कोणालाच कळलं नाही. क्षणातच एकामागून एक तिचे व्हॉईस मेसेज वाजू लागले आणि जे काही आत्तापर्यंत अंधारात होतं ते हळूहळू गणपतरावांच्या डोळ्यासमोर उघडत गेलं. शेजारी बसलेल्या लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबायला तयार नव्हते. गणपतरावांनी फोन बंद करून निखिलला दिला आणि ठाम आवाजात म्हणाले, बाळा, हा फोन तुझ्या आईला दे आणि सांग मेसेज डिलीट करत जा म्हणून. इतकं सांगताच त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात घट्ट धरला आणि रागाच्या पण प्रेमाच्या मिश्रणाने म्हणाले, काय गं लक्ष्मी, तुला माझ्यावर विश्वास नाही का? असं वाटलं का की म्हातारपणात मी तुझी काळजी घेऊ शकणार नाही? स्वतःच्या घरात तू इतकी घाबरून अपमान सहन करत जगत होतीस आणि मला काहीच सांगितलं नाहीस. हे ऐकून लक्ष्मीबाई डोळे भरून रडू लागल्या. आपल्या मुलांना जर एकटं राहणं आवडत असेल तर मग आपण आपल्या एखाद्या वृद्धाश्रमात जाऊया ना. त्यांनी हळूहळू डोळे पुसत म्हटलं. हे ऐकून गणपतराव उठले. डोळ्यात ठामपणा, आवाज गडगडत नाही. नाही, तुझ्यासाठी बांधलं होतं, तुझ्या सुखासाठी. जर तुला या घरात सुख मिळत नसेल तर मी या घराचेच काया पालटून टाकेन. या घरात राहणाऱ्याने तुझा मान राखलाच पाहिजे. मग त्यांनी मोठ्याने हाक दिली, वैभव बाहेर ये. वैभव वडिलांचा आवाज ऐकून डोळे चोळत बाहेर आला आणि रागाने म्हणाला, का म्हातारपणात एवढं मोठ्याने ओरडत आहात? आज रविवार आहे माहीत आहे ना? मग का एवढा गळाफाड करताय? मी तुमचा नोकर आहे का? तुम्हाला माहीत नाही
मी कोणत्या पदावर आहे, माझं नाव अशा प्रकारे ओढून घेण्याचं धाडस कसं झालं? हे ऐकताच गणपतरावांनी वैभवच्या जोरदार कानाखाली वाजवली आणि त्याची झोपच उडाली होती आणि त्याचे डोळे उघडले होते. तेवढ्यात वैभवची बायको अनिता धावत बाहेर आली. बाबा, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणावर हात उचललात? जर त्यांनी उलट एक वाजवली तर तुम्हाला पाणी मागायला मिळणार नाही. एकतर आम्ही तुम्हाला सांभाळत आहोत आणि वरून तुमचं एवढं धाडस की आम्हालाच डोळे दाखवत आहात, मारत आहात. तुमचं सामान बांधायचं आणि या घरातून चालतं व्हायचं. लक्ष्मीबाई काही बोलायला पुढे आल्या, पण त्या अगोदरच गणपतरावांनी सुनेच्या देखील कानाखाली वाजवली. हे तुझं घर, हे तुझ्या बापाने दिलेलं घर नाहीये. लक्ष्मी, तू बस. तुला माहीत नाही की तुझ्या भोळ्या स्वभावाचा या दोघांनी फायदा घेतला आहे. आज मलाच लाज वाटते. आज मी माझ्या सुनेवर हात उचलला, पण हे काम तुला पहिल्यांदाच करायला हवं होतं. म्हणजे या दोघांचं एवढं धाडसच कधीच झालं नसतं. थोड्या वेळाने गणपतरावांनी सगळं सत्य समोर ठेवलं. मुलाला कटाक्षाने सांगितलं, तुझा विश्वासू समजलेला मित्र कित्येक ठिकाणी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगत फिरला होता. त्या माझ्या कानावरही पोहोचल्या, पण मी काही ऐकलं नाही, कारण मला माझ्या विश्वासावर विश्वास होता, तुझ्यावर विश्वास होता. मी तुला चांगल्या संस्काराने घडवलं आहे, पण आज तू विश्वासही तुटला. तुझा काय भरोसा, उद्या माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या बायकोला त्रास देशील, या घरातून हाकलून लावशील. त्याआधीच मी तुला या घरातील प्रत्येक गोष्टींपासून बेदखल करतो. चल निघ या घरातून आणि खबरदार, आजपासून या घराच्या उंबरठ्या पलीकडेही कधी पाय टाकलास तर. तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी म्हणाल्या, हे तुम्ही काय केलं? सुनेवर हात उचलणं तुम्हाला शोभत नाही. लोक काय म्हणतील? गणपतराव ठाम स्वरात म्हणाले, लोक काय म्हणतील मला काही फरक नाही. जेव्हा हाच मुलगा सून मागच्या 6 महिन्यांपासून तुला नोकरासारखे वागवत होता, तेव्हा लोक आणि समाज कुठे होते? लोक म्हणतात की प्रत्येक नातं स्वार्थी असतं, पण मी कधीच विश्वास ठेवला नाही. पण आता वाटतं तेच खरं आहे. प्रत्येक नातं खरंच स्वार्थी असतं. फक्त जीवनसाथी असतो जो शेवटपर्यंत साथ देतो. म्हणूनच आपण दोघं एकमेकांसाठी पुरे आहोत. आपला मुलगा सुनेच्या सोबतीची गरज नाही. इतकं बोलून गणपतरावांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि कठोर स्वरात म्हणाले, निघ. आत्ता इथून. ज्या घरात आईबापांचा मान नाही, सन्मान नाही, त्या घरात तुमच्यासारख्या लोकांसाठी जागा नाही. थोड्याच वेळात मुलगा आणि सून राग आणि लाजेने डोकं खाली घालून तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर घरभर शांतता पसरली. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर सुटकेचे होते. गणपतराव त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, लक्ष्मी, आता आपण दोघं आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगूया. कोणावर ओझं बनून नाहीत आणि कोणाचे टोमणे देखील सहन करून नाही. असं ठरवून ते दोघं वयोवृद्ध दाम्पत्य आपलं उरलेलं आयुष्य आनंदात घालवू लागले.